या साईडने जाणारा रस्ता हा प्रबलगडला आहे आणि सेम असा वरती आला आहे तो रस्ता हा जातो कलावंती धरला. तर इथून आपण जाऊ आणि इथून जर्नी आपली स्टार्ट करू. चला चला जाऊया. मस्त असा खतरनाक कडेकडेने जायचं आहे कलावंतीला. हा शॉर्टकट आहे म्हणून शॉर्टकट आम्ही घ्यायचं ठरवलं आहे. खालचा व्ह्यू पहा. पाय घसरलं की काम 25. ही अशी छोटीशी पायवाट आहे गडाच्या किनारी आणि हा खालती व्ह्यू आहे. इथून डायरेक्ट खालती जायचं आहे. हां ये ब्रो, संभाल के ब्रो, एकदम आराम आहे. चिल ब्रो, ये ब्रो, चिल में दिल ना मेरी जान. एकदम आरामात. तुझे शिव सरकत आहेत. हो येस. चला प्रबलगड झाला. आता तर दुसरा ट्रेक चालू. हे अशी काहीतरी छोटीशी पायवाट आहे. गडावरनं टपकणारं पाणी, मस्त अशी हवा सुटली आहे. त्यामुळे कसं थकवा निर्माण नाही होत आहे. शरीराला जो थकवा लागतो येतो तो त्या हवेमुळे निघून जातो. बाकी चालू करूया. येस. वाव लुक ॲट दॅट व्ह्यू. नाईस. आणि खालती खोल दरी. अमेरिकन एवढा हार्ड नाही जाणं. फक्त अर्धा तास लागेल ना सूरज आपल्याला. तो किती बोलला? अर्धा तास बोलला ना. इथून जास्तीत जास्त अर्धा तास लागेल. इथून गेल्यावर एवढं काय हार्ड नाही. पाणी पडून दगड बुळबुटीत झालेले आहेत. आम्ही जरा आराम करत पाय टाकतोय. झाडं खूप आहेत. अरे इथून माणसं जातात पण ते जास्त जण पण जात नाही तिथून. पण आम्ही जातोय कारण हात एक जरा शॉर्टकट रस्ता आहे. व्ह्यू पहा. सूरज साईड नडतोय. मजानी लाईफ. हा पार्ट 2 आहे. तर या व्हिडिओला पण लाईक शेअर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लगेच अपलोड होईल का माहीत नाही, कारण पहिला व्हिडिओ टाकून नंतर मग हा दुसरा व्हिडिओ अपलोड करेन. तर जेवढे पण जण बघतील तेवढ्यानी लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच तुमच्या मराठी मित्राला. आणि बघा आपल्या महाराष्ट्रात किती असे सुंदर गडकिल्ले आहेत सर करण्यासाठी. यासाठी प्रॉपर ट्रेकर बनण्याची गरज नाही. फक्त अंगात जिद्द असायला पाहिजे की हे गड सर करू शकतो आपण. बस एवढंच. काळे
वादळ आहेत, बादल छाये हुए. आपल्याला फक्त हे नको भेटायला बस, बाकी मस्त असं होईल. कारण मस्त असे व्ह्यू आहेत, त्यामुळे ते मिस करायचे नाहीत पावसामुळे. हा ते उद्देश आहे काय सूरज? कारण हा मग कलावंतीन दुर्ग हा ना एकदम असं फील देतो की हरिहरला तुम्ही आलाय, सेम हरिहर, काहीच असं डिफरन्स नाही. तर म्हणून तिथले व्ह्यू पाहणं हे महत्त्वाचं असतं. दगडाच्या आतून जायचं आहे रस्ता. ऑटो फोकस होत आहे म्हणून बरं झालं, कारण दिसेल व्हिडिओमध्ये प्रॉपर. असं काहीतरी होतं, गुफा टाईप नाही, पण ते एक डोंगराचं दगड आडवा आलेला आणि ते गुफा टाईपच झाली. इथे आपल्याला जायचं आहे या स्टेअर्सवर वरती. पोचू थोड्या वेळ, स्टेटून पोचेंगे. बारिश आई आहे, पाऊस आलाय, आणि आता साईडने जावं लागेल. मस्त असा पाऊस आलाय, पाहू शकता हातावर. एवढं काय प्रॉपर दिसणार नाही, पण हातावरचं बघून तुम्हाला समजेल पाण्याचे थेंब पडत आहेत. ओ येस. आणि आता मला वाटतं पावसा जाणार नाही लवकर, काय सूरज? थोडासा वेळ लागेल, जाऊ. शिवछत्रपती महाराजांचा
ऑब्झर्व करताय मी माझ्या व्हिडिओमधनं, माझी काय कमी असेल, मी काय व्हिडिओमध्ये काय छोटा मोठा चुकी करत असेल मला नक्की सांगा. पाहिजे होता तो नाही भेटला. फाटली असती स्टार्टिंगला त्या रोपच्या इथे. चला चालू करूया. थोडासा बाकी एक सीडी भी है, रस्सी भी है ना. सीडी भी है, रस्सी भी है, दोनों भी है. हा एक टॉप व्ह्यू आहे फक्त, हा फक्त सर करायचा आहे. इथून गेल्यावर वरती ना पूर्ण व्ह्यू भेटतो कलावंतींदरचा. ते धुकं आहे, पूर्ण धुक्याने वेढलेलं आहे. हा चलिए. तिकडे भारी म्हणते पब्लिक. ती काय पायवट खडक्यानंतर पण आहे ना मित्र तिकडे. अरे बाबा तू रस्त्याला लागले तुला पायवट दिसलं. ऐसा उधर तक जाओ. हाँ ऐसा कड़े को पकड़ के पकड़ने का नहीं, चलना चलते आराम से है ना. अरे ये गधे लोग हैं. वाटला एक नंबर ना भाई. काय म्हणजे मी ते पूर्ण आले ना. महाराजांची मूर्ती आहे.
ते महाराजांची मूर्ती आपल्या मस्त अशी, आणि हा भगवा तो हमेशा लहरणार. दोन जीव आहेत. व्हिडिओ काढू एक छोटी उधर रिस्क लग रहा है अरे मी इंदरच्या टॉपवर आम्ही आहोत आता. तर बसलोय दोघे जण, मी आणि सूरज तिथे आहे समोर. आणि आता कुठे धुका गेलाय आणि पूर्ण व्ह्यू मोकळा झालाय. धुक्यामध्ये होता तो, आणि आता मस्त वाटतं असं. आणि इथून असं जावंसं नाही वाटत, कारण इथला जो मॉल आहे ना एक नंबर आहे. कसं हे काम ते कधीतरी एक हप्त्यातनं एकदा तरी गड किल्ल्यांची मोहीम मी ठेवायला पाहिजे. शरीराला मेंटली आराम भेटतो. कोणा कोरलेला बॅनर चापतो पण स्कॅनर चापू नका. स्कॅनर सगळ्यात पैसे दिला ते सगळे सरलाच. माझ्या पडे 6,000 ते माझ्याकडे ते जाऊचा सफर चालू झालेला आहे. सूर्या आणि इथे स्टॉल आहे. खालती उतरलं थोडंसं, नंतर मग डायरेक्ट सगळे स्टेअर्स आहेत. चला, प्रवास चालू झालेला आहे. खालती उतरताना आता जरा रिस्की आहे, कारण स्टेअर्स खालती उतरायचे आहेत आपल्याला. आणि कसं जरा तरी पाय सटकला की डायरेक्ट काय नाही, काय भेटणार नाही ना रे सूरज. खालती गेल्यावर डायरेक्ट खालती गेल्यावर काय भेटणार नाही ना, काय नाही. हां ये चालू करूया. जास्त बोलायला भेटणार नाही, तरी पण तुमचा भाऊ असं बोलून बोलतो तर काय असा विषय नाही. हे नॉर्मल आहे. जरासं आता जर हवा असती येताना जेवढी होती तेवढी हवा असते ना, तर जरासा डिफिकल्ट पडला असता. पण आता काय एवढं टेन्शन नाही, कारण आता फक्त हवा पण नाही. मेन बात आता पाहिजे होती ना हवा, आता पाहिजे होती यार. पण आता हा जो व्ह्यू भेटतोय ना, आता व्ह्यू हा भेटतोय तो खतरनाक आहे. नाद करा. चला जाऊया, उतरूया. आराम केला. काही नाही आपल्याला. हे थोडासा पॅच आहे ना, तो जरासा हार्ड आहे. बाकी काही एवढं हे नाही, रिस्की नाही. त्यामुळे खूप जण येत आहेत. यांचा व्ह्यू चांगला भेटला यांना. आम्ही येताना धुकं होतं, आम्हाला काय दिसलं नाही.
येताना जो पॅच त्यामुळे एवढं काय वाटणार ना हार्ड. बघू काय इथेच अजून हरिहर घ्यायचं आहे आपल्याला. हरिहरला पण अशीच मजा येणार आहे. काय सूरज? हरिहरला याचं उतरे नाही भेटणार आहे. नाही नाही ते माहीत आहे पण नडायचं नाद करा. हा थोडा पॅच हा जरा पॅच थोडासा डिफिकल्ट आहे. अजून पब्लिक येते. इथून आपण आलेलो आपलं काय सोडचा ट्रॅक झाला. आराम त्यात उतरलो काय काही नाही. थांबा भाई. त्या गावाला बघा असला पळतोय बघा. हा ना नादच करतोय. अरे एवढी ती एवढी ती आणि जल्दी जल्दी या. दीपक अरे आण रे. चालू करूया. मी तो पॅच नाही घेत कारण आय डोंट वॉन्ट एनी रिस्क ब्रो. बापरे रिस्क आहे पण एक कॅमेरा हातात असेल ना. गावातून जायचा रस्ता कुठला आहे दादा? तर हे लोक प्रबलगडला जातात. आपल्याला काय आपण प्रबलगड जाऊन आलोय तर त्यामुळे आपल्याला जाऊया. गुफेत जातो ना. हा ती करायची नाही खोटं बोलायचं नाही. चला जाऊया. झालेलं आहे अतिउत्तम एक नंबर. एका दिवसात 2 गड झाले. मस्तच असे. पण दुसऱ्या गडाचा एक पॉइंट राहिला आहे. पहिल्या गडाचा हा पहिल्या गडाचा सॉरी. पण ते आता काय टायमासाठी आम्ही हा ते स्किप केलं. आपण तो करत असलो असतो ना आता आपण आत्ता चढायला चालू केलं असतं. हा मग तेच ना हा. त्याच्यासाठी कलावंती. स्किप करावं लागलं ते. कारण का तो 1.5 किलोमीटर होता तिथून हा त्या पॉइंट पासून जिथे बोर्ड होता बोर्ड होता तिथून. तिथून किती टाइम लागला. हा मग म्हणून 1 किलोमीटर त्यासाठी काही खायची चीज आहे ती पण चालत. त्यासाठी स्किप केलेला होता आपण. ये ब्रो. एक्सपिरियन्स सूरज कसा वाटला? एक नंबर मजा आली. मजा आली ना. काय पण बोल. दोन्हीले गड एकदम मस्त मस्त एकदम खतरनाक. आणि म्हणजे टाइम पण आमचा खूप वाचला खूप. आणि मजा तर 4-10 पटीने आली. आणि एवढं भारी वाटलं ना. आणि कलावंती जर काय ना म्हणजे असं बोलतील जे व्हिडिओमध्ये आणि बघितलं तर बोलशाल का जे एकदम डेंजरस आहे हाय. पण सेफ्टी प्रिकॉशन ठेवली आणि आराम के साथ उतरलेत किंवा चढलेत तर टॉप आहे टॉप. काहीच नाही. आणि एकदम मस्त वाटलं उतरताना पण चढताना पण. आणि एकदम भारी म्हणजे असं काय असं थकवा नाही कोण दोघांना आला ना काय. आता जरा जाऊन कुठेतरी थांबून जरा खाऊ काहीतरी आणि कल्टी मारू. चला. हे बघा मित्रांनो आम्ही ह्या साईडने आलो खालती कलावंती दुर्गच्या इथून.
तर इथे त्यांनी साईनबोर्ड लावलेला आहे की कलावंतीन दर्ग आणि प्रबळगड, तर दोन्हीला आहे ना इथून तुम्ही सर करू शकतात. तर पहिला इथून जर गेलात तुम्ही तर कलावंतीन दर्ग करून नंतर प्रबळगड काढा, कारण की इथून जो हा कलावंतीन दर्ग आणि इथून रस्ता आहे प्रबळगडला यायला, तो शॉर्टकट आहे. तिथून आपला कलावंतींच्या इथून उतरल्यानंतर 15 ते 20 मिनटं लागतात तिथून प्रबळगडला जायला. तर इथला थोडासा इथून जाण्याचा जो थोडासा डिस्टन्स आहे ना तो तिथून कवर होतो. तर जे पण कोण माझ्या व्हिडिओला बघून जर येत असतील ना तर तिथूनच जावा, कारण तो रस्ता एकदम सोपा आहे बघायला गेलं तर. लास्ट टाइम हा व्ह्यू पाहूया आपण. सूरज एन्जॉय करतोय, काय दाखवतोय काय माहिती. कलावंतीगड आणि हा प्रबळगड. आणि कसं वाटलं? हो मस्त वाटलं ना, एकदम खतरनाक. खूप जण नाही आलेत, मिस केलं ना, मिस केलेलं. खूपच जण नाही आले, फक्त आपण 2 जण झालो. खूप मिस केलं त्यांना. काय व्हिडिओ कॉल केला वरती गेल्यावरती, उचललं नाही कधी, काय करणार. पण नाही, कारण त्यांचं होतं म्हणून ते लोकांना आले. पण शुभला तिथं अशी पण तब्येत बरी नव्हती, ते ठीक आहे. चला, बाकीच्यांचं आजच्या ब्लॉगला एवढंच. तर आपले मित्र तिकडे भेटलेले, भाई नाव नाव दिग्विजय बोर्डे आणि भाईचं दुसरं नाव सांगतो, नितीन लावंडे. हे आपल्याला वरती भेटलेले 2 जण. लय भारी पोरगे आहेत आणि एकदम घट्ट मैत्री झाली आमची. 5 मिनिटाचा फक्त होते ओळख. तर सूरज, चला आता एंड करूया आपण ह्याच ब्लॉगला. आणि जेवढे पण बघत असतील त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्यांना पण फॉलो करा, 2 मित्रांना. चला.